देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊया. इंग्रजांच्या विरुद्ध लढला, आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासून आणि त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली. असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण साजरी करतो. ही त्यांची 150वी जयंती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी हे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. त्यानिमित्ताने धरती आबासारखी योजना 75,000 कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा, इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हजारो लोक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. 3 दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते. जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं. त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा याचा. असं आहे, जो जीता वही सिकंदर. हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं. त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बिहारचा परिणाम आगामी काळात महाराष्ट्रातही निवडणुका आहे. समीक्षा करेंगे. वो कह रहे हैं कि शुरुआत से ही निष्पक्ष नहीं था चुनाव. देखिए, मैंने इसके ऊपर कल ही बोला है, मैं बार बार नहीं बोलूँगा. मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे, मट्टी पलीती होगी. मला वाटत नाही. मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे. महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणार आहे, कालच सांगितलं. स्वतंत्र लढणार. विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल. लॉजिस्टिक पार्क तर पराभवानंतर मोकळ्या मनानं चुका कबूल करा आणि आत्मपरीक्षण करा, जे करायला विरोधी पक्ष तयार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत बिहार निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.